चला आपण लेवल ड्रॉ करून घेऊया. आता निफ्टीमध्ये आपली पहिली लेवल आहे 26,000. ओके डन. सेकंड लेवल आहे 26,200. मार्केट ओपन झालेलं आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन मार्केटची मुवमेंट बघा. बँक निफ्टी पहा. थर्ड लेवल आहे 25,850. ओके. बँक निफ्टी मध्ये आपण आता लेवल ड्रॉ करू. फर्स्ट लेवल आहे आपली 54,500. 54,500. ओके. फर्स्ट लेवल ड्रॉ झालेली आहे आपली 53,500. ही आपली सेकंड लेवल झालेली आहे. ओके. थर्ड लेवल आहे 54,000. 54,000. ओके. थर्ड लेवल आपली ड्रॉ झालेली आहे. फोर्थ लेवल आपली 53,000. ही आपली थर्ड लेवल आहे. ओके. 53,100. ठीक आहे. तर आपले लेवल ड्रॉ करून झालेले आहेत. मार्केट पण ओपन झालेलं आहे. बघूया आता आपण आपल्या लेवल वरती मार्केट छान वर्क करते. बघूया आता आपल्याला काय होतंय. निफ्टी मध्ये रिट्रेस झाल्यानंतर बाय साइड साठी आपली पोझिशन होऊ शकते, कारण की आपले WEMA बी आपल्याला सिग्नल तोच देतात बाय साइड साठी. बँक निफ्टी मध्ये बी सेम आहे. मार्केट रिट्रेस झालेला आहे इथे. दररोज आपल्या लेवलवरती मार्केट मुवमेंट करता. आपले लेवल परफेक्ट आपण ड्रॉ करतोय. नाईस. मार्केट रिट्रेस झालेला आहे, पण आपली हे लेवलच नाहीये. ही वाली तरी डिलीट होणार आहे. आपले लेवल 4च आहेत फक्त. मार्केट रिट्रेस होते बघा. निफ्टी मध्ये आपल्या 25,850 चे लेवल रिट्रेस होतो. बँक निफ्टी मध्ये 53,000 चे लेवल रिट्रेस होतं मार्केट. बघूया आता काय होतं. मार्केट मध्ये आता कॉल साइडलाच पोझिशन बनते इथे. निफ्टी मध्ये 26,000 ला, बँक निफ्टी मध्ये 53,500 ला पहिला टार्गेट असेल. बघूया. पण बँक निफ्टी मध्ये अजून कन्फर्मेशन झालेलं नाहीये, कारण की कॅन्डल रनिंग कॅन्डल आहे. कॅन्डल क्लोज झाल्यानंतर सेकंड कॅन्डल बुलिश कॅन्डल फॉर्म झाली पाहिजे. निफ्टी मध्ये बी तो सेम पॅटर्न, बुलिश कॅन्डल झाली पाहिजे, त्यानंतरच आपला बाय साइडला ट्रेड होणार. ह्यामध्ये तर सपोर्ट ब्रेक झाला निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपला 25,850 आणि बँक निफ्टी मध्ये 53,000 हा सपोर्टचा ब्रेक झाला तर चान्स खूप कमी आहेत मार्केट वर जाण्याचे. बघा मार्केटने सपोर्ट ब्रेक केलेला आहे.
आपल्या VAMA आपल्या आपले मार्केट डाऊन चालू झालं, सपोर्ट ब्रेक केला, कॅन्डल पण बेरिश तयार झालेली आहे, कॅन्डल कम्प्लीट व्हायची. आता इथे डाऊन साइड साठी ट्रेड बनतोय. बोललो होतो मी, ग्रीन कॅन्डल होती, बुलिश कॅन्डल ग्रीन झाली बाल होती, पण अपोजिट कॅन्डल तयार झाली. इथे पण तेच झालं, निफ्टी मध्ये पण बघा मार्केट पूर्ण सेलिंग चालू आहे. आपली एंट्री झाली आहे, एंट्री करून आपण इथनं स्कॅल्पिंग करू शकतो. 5-10 पॉईंट साठी आपण ट्रेड करू शकतो इथे. आपल्या इंडिकेटरचा सिग्नल बी बेरिशच आहे, बँक निफ्टी मध्ये दोन्ही मध्ये. मार्केट आपल्या डायरेक्शनला चाललं आहे. डाऊन साइड मार्केट आहे पूर्ण. आपल्यासाठी आपले इम्पॉर्टंट म्हणजे आपले लेवल आहेत, की आपण लेवल परफेक्ट ड्रॉ करतो, हे इम्पॉर्टंट आहे. आपल्या लेवलवरती मार्केट मुवमेंट होतं, प्रॉफिट लॉस होतं, टार्गेट एसेल होतं, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मार्केट साईडवेज आहे, खूप वेळ झाला आपल्या लेवल पर्यंतच इथे जातंय मार्केट, तिथेच मुवमेंट होते.